वेलकम टू एजीएस ब्रोकर अँड मनी फ्रेंड्स. मी अमित गोखले माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. वी हॅव बीन लर्निंग various lessons and poetry from your SSC board lower level English textbook prescribed by Maharashtra board, right? त्याच्यामध्ये आपण या सिरीज मध्ये आपण जो आता लेसन सुरू केला दॅट इज अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड है ना. त्याच्यामध्ये आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं की स्टोरी काय होती, राईट? व्हॉट वॉज ऑथर्स एक्सपिरियन्स अँड हाऊ दॅट एक्सपिरियन्स मेड अ प्रोफाउंड चेंज इन हिज पर्सनॅलिटी और हाऊ इट अल्टर्ड हिज लाईफ इन अ प्रोफाउंड वे. खूपच असा एकदम खूप प्रभावी असा त्याच्यासाठी तो अनुभव ठरला. तो का ठरला? कशा पद्धतीने त्यांनी काही गोष्टी अनुभवल्या की प्राण्यांशी सुद्धा एक नातं जोडता येतं जर का आपण थोडीशी करुणा, थोडं प्रेम, थोडा त्यांचा विश्वास संपादित केला. आपण जर का त्यांना प्रेम दिलं तर एक नातं तयार होतं, राईट? सो हा अनुभव ऑथरला तो म्हणतो की 70 वर्षाचा असताना सुद्धा तो आठवत होता आहे ना, म्हणजे 55 वर्षानंतर त्यांना तो आठवत होता, राईट? सो आपण हे सगळं बघितलं स्टोरी लाईन. आता आपल्याला आज क्वेश्चन्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मी तुमच्यासाठी छान आन्सर्स तयार केले आहेत, राईट? आय हॅव रिटन दीज आन्सर्स फॉर यू, आय हॅव डिस्क्राइब्ड इट फॉर यू. तुम्ही या पद्धतीने छान तुमचे आन्सर्स अट्रॅक्टिव्ह, अपीलिंग, रिप्लीट विथ वोकॅब्युलरी, रिप्लीट विथ अट्रॅक्टिव्ह रायटिंग तुम्ही बनवू शकता, राईट? टू स्कोर गुड मार्क्स, है ना, टू एक्सेल वेल. आता इंग्लिश वर्कशॉप आहे, सो लेट्स स्टार्ट. लेट्स स्टार्ट लुकिंग ॲट व्हॉट वी हॅव. सो इथे आपल्याकडे आहे स्टेट वेदर यू अग्री. तुम्ही अग्री करता का डिसअग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन्स. ओके, सो इफ यू अग्री वाय, इफ यू डिसअग्री वाय, राईट? सो फर्स्ट इज पहिला आहे द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग. जिकडे ऑथर राहत होता लहानपणी, वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. हा जो वाक्प्रचार आहे ना, नेचर्स बाउंटी, म्हणजे निसर्गाची मुक्त मुक्त हस्ते निसर्गाची, तिकडे निसर्गाचा वरद हस्त होता, निसर्गाची मुक्त हस्ते उधळण होती, खूप झाडं, बगीचा, प्राणी, है ना. सो आय अग्री विथ दिस स्टेटमेंट. मला हे स्टेटमेंट मान्य आहे. इन द स्टोरी, आता हे का बरं, रिझन्स. इन द स्टोरी द ऑथर नॅरेट्स दॅट, ऑथर आपल्याला सांगतो, हिज हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ लार्ज कॅम्पस. त्याचं घर कुठे होतं? एका मोठ्या कॅम्पसच्या कॉर्नर मध्ये होतं. ऍडजॉइनिंग म्हणजे त्याच्या घराला लागूनच, ऍडजॉइनिंग म्हणजे चिकटूनच, द ऑफिसर्स क्लब, ऑफिसर्स क्लबला लागूनच चिकटून त्याचं लार्ज कॅम्पस होतं. देअर वॉज अ बाउंड्री वॉल बिटवीन द टू. त्या दोनच्या मध्ये काय होतं? एक बाउंड्री वॉल होती. द ऑथर डिस्क्राइब्स द कंपाऊंड ऑफ हिज हाऊस. इथे हा टी स्मॉल पाहिजे. हा, हे काय होतं की मी टाईप करताना ना ते आपोआप कॅपिटल अपर केस बनतं. सो यू नीड टू बी केअरफुल की हा जो टी आहे तो स्मॉल पाहिजे, कारण तो मध्ये आहे ना सेंटेन्सच्या. द कंपाऊंड ऑफ हिज हाऊस टू बी अबंडंट इन ग्रीन ग्रास, है ना, छान हिरवं हिरवं गवत, कलरफुल फुलं असतील, कलरफुल फ्लावर्स असतील एखाद वेळेला. लेट्स सी, कलरफुल फ्लावर्स, राईट? कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, म्हणजे भरपूर अशी टॉल आणि मॅजेस्टिक, उंच आणि अशी खूप इम्प्रेसिव्ह भव्य अशी झाडं होती. टीमिंग विथ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात होती ती, विपुलता. टीमिंग विथ म्हणजे अबंडंट इन, भरपूर मोठ्या संख्येने. टीमिंग विथ तिथे खाली होत्या, भरपूर खाली होत्या. सेव्हरल स्पीशीज, इथे एस स्मॉल पाहिजे. सेव्हरल स्पीशीज ऑफ बर्ड्स, पक्ष्यांच्या खूप जाती होत्या. हाऊस पॅरोज, चिमण्या होत्या. क्रोज, कावळे होते, माकडं होती. द कंपाऊंड ऑल्सो, ए स्मॉल, ऑल्सो हॅड सीझनल व्हेजिटेबल्स. ज्या ज्या सीझन्स मध्ये ज्या ज्या भाज्या उगवतात त्या पण होत्या त्यांच्याकडे. अँड अश्वथ ट्री, एक अश्वथचं एक झाड होतं. ओइंग टू नेचर्स लश, लश LUSH, ओइंग टू नेचर्स लश प्लांट ग्रोथ, म्हणजे खूप मुबलक प्रमाणात, खूप रिच अशी प्लांट ग्रोथ. मेन्शन्ड अबाउट म्हणजे ही, ओइंग टू म्हणजे बिकॉज ऑफ दिस ग्रोथ मेन्शन्ड अबाउट. आय अग्री विथ द स्टेटमेंट दॅट द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. त्यामुळे मी अग्री करतो की जिकडे ऑथर राहत होता ते खूप रिच होतं, ते नेचर्सच्या बाउंटी तिथे खूप होती. त्यानंतर बघूया बी. हॉलिडेज प्रोव्हाइड अस अन ऑपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स.
So I agree with this statement. The author narrates that the puja वेकेशन, आता इथे असं म्हटलंय, सो आपण ऑथरचा एक्सपिरियन्स घेऊन आपण सांगू शकतो की आम्हाला आपल्याला पण असंच आहे आपल्या बाबतीत सुद्धा. वेकेशन ऑफर्ड द चिल्ड्रन सम लिजर टाइम. लिजर टाइम म्हणजे विरंगुळा असा, विरंगुळा ज्याच्यात मिळतो असा वेळ ड्युरिंग फेस्टिव्हिटीज, है ना, सणासुदीमध्ये, वेन they could enjoy reading children's magazines and storybooks, right? Okay, next let's see what we have next. पुढे आहे, then I have had the same delightful experience in my childhood. So माझ्या लहानपणी सुद्धा मला असाच डिलाइटफुल आनंद देणारा एक्सपिरियन्स मिळालेला आहे. दॅट्स वाय आपण म्हटलं आय अग्री विथ द स्टेटमेंट. त्यानंतर आहे सी. सी मध्ये काय आहे, द नॅरेटर, जो आपल्याला स्टोरी सांगतोय म्हणजे जो रायटर आहे, द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. द नॅरेटर मेड अ मिस्टेक. पूर्ण चॅप्टर, पूर्ण स्टोरी मध्ये नॅरेटर सांगतोय की तो अनुभव किती छान होता, किती प्रोफाउंड होता. सो आय डिसअग्री विथ दिस स्टेटमेंट, है ना, मला हे स्टेटमेंट मान्य नाही. द नॅरेटर सेज दॅट द इन्सिडेंट हॅड अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन हिम. खूप प्रभावी असा त्याच्यावरती परिणाम झाला होता. अँड ही कुड विटनेस टोटली न्यू डिमेन्शन. त्याला एक अनुभवायला मिळालं. इथे विटनेस म्हणजे आता इंग्लिश लँग्वेज मध्ये किंवा कोणत्याही लँग्वेज मध्ये एक शब्द वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण घेऊ शकतो. सो इथे विटनेस म्हणजे जो कोर्टातला विटनेस असतो तो नाही घ्यायचा. इथे विटनेस म्हणजे त्याला अनुभवायला मिळालं, त्याला बघायला मिळालं, राईट. शब्द तोच आहे विटनेस, कोर्टातही तोच वापरतात शब्द, पण इथे त्याचा अर्थ असा आहे की त्याला बघायला मिळालं. टोटली न्यू डायमेन्शन ऑफ द गॉड्स क्रिएशनचं मिरॅकल ऑफ गॉड्स क्रिएशन. परमेश्वराचं, देवाचं जे क्रिएशन आहे, निर्मिती आहे, त्याचा एक त्याला खूप नवीन आयाम त्याला बघायला मिळाला. ही डेमॉन्स्ट्रेटेड करेज. त्यांनी तिथे धैर्य दाखवलं. डेमॉन्स्ट्रेटेड त्यांनी दाखवलं. करेज अँड काइंडनेस अँड एक्सपिरियन्स मिरॅक्युलस इंटरस्पिशीज कम्युनिकेशन. आणि त्याला त्याच्यामुळे काय, त्याला खूप चमत्कार असं वाटणार, है ना, खूप चमत्कार असं असलेलं दोन प्रजातींमधलं कम्युनिकेशन त्याला अनुभवायला मिळालं, मनुष्य आणि मंकीज. हिज करेजियस ऍक्ट ऑफ रिस्क्यूइंग द बेबी लंगूर वॉज एक्नॉलेज्ड. त्याला एक्नॉलेज केलं म्हणजे त्या माकडीण जी होती ना, ती बेबी लंगूरची आई, मदर लंगूर, तिने एक्नॉलेज केलं म्हणजे तिने हे त्याला ग्रॅटिट्यूडने सांगितलं की येस, है ना, आय एम थँकफुल टू यू. वॉज एक्नॉलेज बाय मदर लंगूर. हिज ऍक्ट ऑफ ह्युमॅनिटी मॅनिफेस्टेड म्हणजे काय, प्रकट झाली. कशी प्रकट झाली तर थ्रू कम्पॅशन, करुणेतनं. ऑथर मध्ये, नॅरेटर मध्ये जी करुणा होती ना, त्यातनं ती त्याची जी मनुष्य असल्याची जी ह्युमॅनिटीची ऍक्ट आहे, प्रेम, दया, ही जी ऍक्ट आहे ती मॅनिफेस्ट झाली, प्रकट झाली त्याच्यातल्या कम्पॅशन मधनं. तर इट वॉज रेसिप्रोकेटेड म्हणजे त्या मदर लंगूरनी पण रेसिप्रोकेट केलं. तिने पण त्याला प्रत्युत्तर म्हणजे तिने पण त्याला प्रतिसाद दिला. कसा, थ्रू द ग्रॅटिट्यूड विच शोड. तिने कृतज्ञता व्यक्त केली. कशी तर तिच्या डोळ्यातनं, विच शोड इन हर आईज, है ना, विच शोड इन हर आईज, सॉरी, विच शोड इन हर आईज. ओके, विच शोड इन हर आईज, जस्ट वेट, या, इन हर आईज. द मेमरी ऑफ दॅट डे रिमेन्ड सो विविड. विविड म्हणजे खूप अशी, खूप ठळक मेमरी, अशी स्वच्छ स्पष्ट दिसणारी, विविड. रिमेन्ड सो विविड इन द रायटर्स माइंड, नॅरेटर्स माइंड, दॅट ही गॉट कन्व्हिन्स्ड. त्याला खात्री पटली. ही गॉट कन्व्हिन्स्ड थ्रू हिज सेल्फलेस ऍक्ट. त्याची जी निस्वार्थी त्यांनी कृती केली होती, एक जीव वाचवण्याची, ऑफ सेव्हिंग द लाईफ. आता इथे एक बघा, ही गॉट कन्व्हिन्स्ड. सो हे जे गेटचा पास गॉट आणि इथे कन्व्हिन्सचा ईडी लावतो आपण. सो हा एक जो वाक्प्रचार असतो, आय गॉट डन, आय गॉट कन्व्हिन्स्ड, आय गॉट कन्फर्म्ड. सो इथे गॉट नंतर इथे कन्व्हिन्स्ड, कन्फर्म्ड असा एक थर्ड फॉर्म वापरतात. दॅट म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकांमधलं अंडरस्टँडिंग, ट्रस्ट, विश्वास आणि करुणा, कॅन फोर्ज अ बॉन्ड, एक बॉन्ड, एक नातं तयार करू शकतात बिटवीन ह्युमन्स अँड अॅनिमल्स. दॅट ब्रीफ एन्काउंटर म्हणजे तो एन्काउंटर जो होता, तो अनुभव होता, काही तासभरच चालला असेल, तो तासभराचा अनुभव होता, पण दॅट ब्रीफ एन्काउंटर बिकेम स्पेशल. तो स्पेशल ठरला फॉर द रायटर बिकॉज ऑफ ऑल ऑफ द अफोरमेन्शन म्हणजे वर आपण जे या गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे तो त्या रायटरसाठी तो एकदम स्पेशल एन्काउंटर ठरला. जरी तो ब्रीफ असला, जरी थोड्या वेळासाठीचा असला अनुभव तरी.
देन वी हॅव 20 ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. ओके, आता हे बघूया काय डी मध्ये आहे ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. आय डिसअग्री. तिकडे म्हटलंय ना नॅरेटरनी की किती छान ते कन्वे करतात. आय डिसअग्री विथ दिस स्टेटमेंट. ॲनिमल्स कन्वे इमोशन्स. द मदर लंगूर डिड सो. डिड सो म्हणजे काय, कन्वेड इमोशन्स. शी कन्वेड इमोशन्स कॉन्स्पिक्युअसली, ठळकपणे एकदम. द बेबी ऑल्सो कन्वेड. त्या बेबीनी, त्या पिल्लानी पण कन्वे केली इमोशन्स. पहिल्यांदा कोणती इमोशन कन्वे केली, भीतीची. इट ट्रेम्बल्ड म्हणजे ते थरथर कापत होतं. सॉफ्ट म्हणजे रडत होतं, एकदम धक्का बसला होता. सॉफ्ट इन अ शॉक. अँड इट्स आईज वेल्ड अप, डोळे भरून आले होते. या सगळ्या इमोशन्स कन्व्हेच तर करणं ना, दुसरं काय. विच कन्वेड फिअर, भीती त्यातनं दिसली. स्केअर्ड बेबी लेटर शोड सोलेस म्हणजे त्याला सुटकेचा निश्वास टाकला त्याने, एकदम त्याला हायसं वाटलं. सोलेस वेन इट वॉज कडल्ड टाइटली, जेव्हा त्याच्या आईनी त्याला एकदम घट्ट धरलं छातीशी तेव्हा, है ना. त्यानंतर मदर लंगूर, त्याची आई, इन हर टर्न म्हणजे तिच्या बाजूने तिने पण स्पोक ग्रॅटिट्यूड. स्पोक ग्रॅटिट्यूड म्हणजे ऍक्च्युली ती बोलली नाही, पण हे एक फिगरेटिव्हली लिहिलंय आपण, हे एक रूपकात्मक लिहिलंय की शी स्पोक ग्रॅटिट्यूड म्हणजे शी शोड ग्रॅटिट्यूड अँड सेड थँक्स टू द ऑथर. तिने डोळ्यांमधनं त्याला थँक्स म्हणलं ऑथरला. दॅट वॉज युनिव्हर्सल मदर. ती एक युनिव्हर्सल मदर होती, म्हणजे प्रत्येक आईचं तेच फिलिंग असतं. युनिव्हर्स मधली कुठलीही मदर असली तेच फिलिंग असतं. स्पीकिंग द लँग्वेज ऑफ द हार्ट. बघा तुम्ही असं अट्रॅक्टिव्ह बनवू शकता तुमचं उत्तर आहे ना, हृदयाची भाषा, की हृदयातनं आपण प्रेम व्यक्त करतो, धन्यवाद, कृतज्ञता. सो शी वॉज युनिव्हर्सल मदर स्पीकिंग द लँग्वेज ऑफ द हार्ट. ॲनिमल्स कन्वे इमोशन्स ल्युसिडली. ल्युसिडली म्हणजे व्हेरी क्लिअरली, खूप क्लिअर, स्पष्टपणे ते कन्वे करतात. सो म्हणून आपण हे डिसअग्री केलं होतं हे स्टेटमेंट. नाव लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट which is 21. The narrator was 55 years old. Okay, narrator was 55 years old when this incident occurred. 55 कुठे होता. I disagree with the statement. The narrator concludes the story. Narrator ने स्टोरीचा शेवट कसा केलाय by saying 55 years have passed since that day. त्या दिवसानंतर 55 वर्ष होऊन गेले. I am now 70. I am now 70 years old. आता मी 70 वर्षाचा आहे. म्हणजे this confirms that the narrator was 15 years old when the incident occurred. 55 15. So I disagree. नंतर नंबर 2 आहे आता, match the phrases given in group A with their meanings in group B. Okay, to be a part and parcel of. आपण आता बघूया जरा. To be a part and parcel of. So let's come out of this. Let's select this. Okay. टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ म्हणजे काय, एखादी गोष्ट पार्ट अँड पार्सल असते म्हणजे काय, एकदम इसेन्शियल असते, आवश्यक असते. सो बघूया, टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. टू बी अन इसेन्शियल और इंटिग्रल पार्ट, आवश्यक गोष्ट. सो 6, पहिल्याचं 6. सो एचं काय आहे 6, एचं आहे 6. त्यानंतर टू बी एनग्रॉस्ड इन, कशात तरी गढून गेलेलं असणं. टू बी एनग्रॉस्ड इन म्हणजे बीचा आहे 4. टू थिंक अबाउट सिरियसली. सो बीचा आहे 4. बीचा आहे 4. टू टेक नोटीस ऑफ. टू टेक नोटीस, नोटीस करणं, ऑब्झर्व करणं अँड गिव्ह अटेन्शन. सीचा आहे 1. सीचं 1. सीचा आहे 1. डी टू फिगर आउट. टू फिगर आउट, लेट मी फिगर दिस आउट. आय नो हाऊ टू फिगर इट आउट. हाऊ टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. सो डीचा आहे 2. डीचं आहे 2. त्यानंतर पुढे बघू आपण. वी हॅव टू पॉन्डर ओव्हर, विचार करणं. सो टू पॉन्डर ओव्हर इज, टू पॉन्डर ओव्हर म्हणजे टू, अच्छा ओके, सॉरी. टू बी एनग्रॉस्ड इन इज, सॉरी, टू बी एनग्रॉस्ड इन, हा एक सेकंड. बी टू बी एनग्रॉस्ड इन, हा टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन. टू बी एनग्रॉस्ड इन म्हणजे टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन, 5. सो टू बी एनग्रॉस्ड इनचा आहे 5, 4 नाही. सो हे जे दुसरं आहे ना, दुसरं सेकंडचा आहे 5. सो एचा आहे 6, बीचा आहे 5. टू बी एनग्रॉस्ड इन तिकडे आता जे बघितलं 5,
C. To take notice of. 1. To observe and give attention. To figure out. To figure out चं आता आपल्याला मिळालं नाही. टू फिगर आउट इथेच आहे. टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. त्यानंतर 4 आहे पुढच्याच. सो इच टू पॉन्डर ओव्हर मीन्स टू थिंक अबाउट सिरियसली. 4. सो 4 याचा आहे 4. ईचा आहे 4. टू पॉन्डर ओव्हर विचार करणं. टू बी ओव्हरवेल्म्ड बाय. 7. टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. 7. ओव्हरवेल्म्ड बाय म्हणजे काय, खूप भरून येणं इमोशनली. इन अ फ्लॅश म्हणजे क्विकली. 8. व्हेरी क्विकली. इन अ फ्लॅश म्हणजे व्हेरी क्विकली. 8. आणि टू फाइंड अ सोलेस मीन्स मागे होतं टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. 3. टू फाइंड अ सोलेस मीन्स 3. सो आले का सगळे, बघूया. 3 4 त्यानंतर 3 4 5 6 1 2 झाले. येस, राईट. सो ओके, 3 4 5 3 4 5 6 त्यानंतर 1 2 आणि 7 8. 7 आणि 8. व्हेरी गुड. आले. राईट इन युअर ओन वर्ड्स. आता आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायचे. नाऊ वी आर गोइंग टू राईट अ डिस्क्रिप्टिव्ह आन्सर. सो याचा आपण लेट्स सॉल्व. राईट इन युअर ओन वर्ड्स. व्हाय डिड द नरेटर इग्नोर बार्किंग ऑफ डॉग्स. है ना, 2 त्यांनी लाईन्स दिल्यात बुकमध्ये. त्यांनी इग्नोर का केलं, दुर्लक्ष का केलं कुत्र्यांचं भुंकणं. सो द नरेटर इग्नोर्ड द बार्किंग ऑफ डॉग्स बिकॉज ऍट फर्स्ट, सुरुवातीला, इट वॉजंट व्हेरी क्लोज, त्याच्या खूप जवळ आलाय असं नव्हतं वाटत. ते खूप दुरून येतोय आवाज असं वाटत होतं. ही डिड नॉट थिंक इट नीडेड हिज इमिडिएट अटेन्शन. त्याला काही असं वाटलं नाही की मला जाऊन लगेच बघायला पाहिजे काय झालं. इतकं त्याला ते सिरियस नाही वाटलं पहिल्यांदा. पण ऑल्सो, सो दुसरी एक गोष्ट काय झाली, त्यांनी इग्नोर केलं. ऑल्सो ही इग्नोर्ड इट ॲज ही थॉट द लाऊड नॉईज वॉज फ्रॉम द पॅक ऑफ डॉग्स. कुत्र्यांचा कळप. कलेक्टिव्ह नाउन पॅक ऑफ डॉग्स. कुत्र्यांचा कळप आहे ना, तो लाऊड नॉईज करत होता. हू इट अपियर्ड इनिशियली हॅड बेसिज. म्हणजे काय, बेसिज म्हणजे वेडा घातला होता. त्या कुत्र्यांच्या कळपाने वेडा घातला होता. बेसिज अँड अनफॉर्च्युनेट पिग. अनफॉर्च्युनेट मीन्स हॅपलेस, दुर्दैवी. राईट. सो बघा तुम्ही किती छान अट्रॅक्टिव्ह आन्सर्स मिळू शकताय ना. तुमची वोकॅब अशा पद्धतीने तुम्ही वापरली तर तुमचं स्कोरिंग किती इम्प्रूव्ह होईल बघा. राईट. सो त्यानंतर बी. वाय डिड मदर लंगूर मेक नो एफर्ट. तिने काहीच प्रयत्न नाही केला टू ग्रॅब हर बेबी. पिल्लाला उचलायचा. फ्रॉम द कूप. कूप म्हणजे पिंजरा. पिंजऱ्यातनं तिने पिल्लाला उचलायचा काहीच प्रयत्न का केला नाही. ओके, बघूया. मदर लंगूर मेड नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप ॲज म्हणजे बिकॉज. या ठिकाणी ॲज म्हणजे बिकॉज. ॲज शी वॉज कन्व्हिन्स्ड. तिला खात्री पटली होती. पॅसिव्ह व्हॉइस आहे ना बघा. शी वॉज कन्व्हिन्स्ड. वॉज वर आणि थर्ड फॉर्म पॅसिव्ह व्हॉइस. शी वॉज कन्व्हिन्स्ड दॅट द नॅरेटर हॅड सेव्ड हर बेबी. तो जो ऑथर होता, पुस्तक धडा ज्यांनी लिहिला, लेसन, तो जो नॅरेटर होता, त्यांनी तिच्या पिल्लाला वाचवलं ही तिची खात्री होती. शी वॉज शुअर. तिला हे पण नक्की माहिती होतं दॅट हर बेबी वॉज सेफ. तिचं पिल्लू सेफ होतं. अँड बिईंग रिवाइव्ड. पॅसिव्ह व्हॉइस वापरला. बिईंग रिवाइव्ड. सो त्याला पुन्हा एकदा शुद्धीवर आणलं जात होतं. सो शी सिम्पली वॉश्ड क्वाइटली. तिने काय केलं नाही. मेड नो एफर्ट. ओके, पुढे बघूया. हे झालं 23. नाव 24. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट टू अ सिक्वेन्शियल ऑर्डर. ओके, नाव लेट्स डू दिस. आय विल डू वन थिंग. आय विल सिलेक्ट दिस वन. सो आता आपल्या पुढे ह्या सिक्वेन्शियल ऑर्डर मध्ये आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये ज्या ज्या सिक्वेन्स मध्ये घडल्या त्याप्रमाणे आपल्याला हे अरेंज करायचे. हे सेंटेन्सेस दिले. सो पहिलं कुठलं येईल, पहिलं येईल 6. हे जे ना, हे स्टेटमेंट येईल 6. सो याचा आपला क्रम काय असेल, पहिल्यांदा पहिल्या नंबरला येणार 6, स्टेटमेंट 6. ओके, दुसऱ्या नंबरला येणार, पहिल्या नंबरला येणार 6. आय वॉज एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. दुसऱ्या नंबरला येणार 5. आय बिकेम डीपली ऍब्सॉर्ब्ड इन द बुक. दुसऱ्या नंबरला येणार 5. तिसऱ्या नंबरला येणार 6 5. आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर.
है ना. आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. ओके, 6, 5, 3. तिसऱ्या नंबरला येणार 3. ओके, 6, 5, 3. आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. 6, 5, 3. त्यानंतर 10, 3, 3. त्यानंतर चौथ्या नंबरला येणार 4 नंबरला 10. आय सॉ समथिंग हॉरिबल. 4 नंबरला येणार 10. त्यानंतर 6, 5, 3, 10. 5 नंबरला येणार 4. 5 नंबरला येणार 4. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लान. 5 नंबरला येणार 4. त्यानंतर आता इथे लिहू. त्यानंतर 5 नंबरला 4. 6 नंबरला येणार 9. आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोइंग स्टोन्स. 6 नंबरला येणार 9. 7 नंबरला येणार 'आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल'. 12. 8 नंबरला येणार 'आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड'. 12 नंबरला येणार 7 नंबरला 12. 8 नंबरला 1. 8 नंबरला येणार 1, है ना. त्यानंतर आय ऑफर्ड हिम अ पील बनाना. 7 येणार. 9 नंबरला 7. 9व्या नंबरला 7. राईट. त्याच्यानंतर 9व्या नंबरला 7. त्यानंतर 10व्या नंबरला 2. सॉरी, ओके, ठीक आहे. आय डू वन थिंग. मी इकडे लिहितो आता खाली. 10व्या नंबरला येणार 2. 11व्या नंबरला येणार 13. 12व्या नंबरला ओके, वेगळं झालं तर. ओके, सॉरी. 6, 7, 8, 9. त्यानंतर 10व्या नंबरला येईल 9व्याला 7. 12, 1, 7. 9व्या नंबरला येईल 10व्या नंबरला येईल 2. 11व्या नंबरला 13. 12व्या नंबरला 11 आणि 8. 2, 13, 11 आणि 13व्या नंबरला 8. राईट. सो व्हॉट इज द सिक्वेन्स? काय सिक्वेन्स आहे? 6, 5, 3, 10, 4, 9, 12, 1, 7 आणि 2, 13, 11, 8 हा सिक्वेन्स येणार, है ना. सो या पद्धतीने तुम्हाला करायचंय. आपण इथेही लिहू शकतोय. ठीक आहे, पण तुम्हाला याच्यात आयडिया येईल. राईट. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट. ओके,
ह्याच्यामध्ये एकदा परत चेक करून घेऊ, ठीक आहे. सो आय डोंट थिंक काही एरर असेल, पण बघूया आपण परत. सो डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. आता आपल्याला 5 ते 6 ओळीत हे आपल्याला लिहायचंय. हा प्रश्न बघा, तुमच्यासाठी मी छान एक क्वेश्चन डिस्क्राईब केलेला आहे पूर्ण, विथ एक्सलंट vocabulary, विथ पॉवरफुल vocabulary, राईट. सो व्हॉट वुड यू डू इफ यू फाइंड, तुम्ही काय कराल इफ यू फाइंड अन इंजर्ड बर्ड, तुम्हाला एक जखमी पक्षी मिळाला while रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल, शाळेतनं येताना, तर तुम्ही काय कराल. सो आपण बघूया आता, है ना. इफ आय फाइंड अन इंजर्ड बर्ड while रिटर्निंग फ्रॉम माय स्कूल, मला शाळेतनं येताना जर का एक जखमी झालेला पक्षी मिळाला, आय वुड नॉट बी एबल टू लिव्ह द पुअर बर्ड इन पेन. मला शक्य होणार नाही, मला जमणार नाही त्या त्या बिचाऱ्या त्या पक्ष्याला दुःखामध्ये, है ना, वेदनेमध्ये सोडून जाणं. सो तुम्ही असंही लिहू शकता, आय विल, की जिथे तुम्ही खात्रीशीर सांगताय आय विल नॉट बी एबल टू, मला नाही जमणार ते त्या पक्षाला तिथे सोडून द्यायचं आणि निघून जायचं. सिन्स, याचं कारण काय, सिन्स माय पेरेंट्स अँड टीचर्स, माझे टीचर्स आणि पेरेंट्स हॅव इनग्रेन्ड इन मी, त्यांनी माझ्यामध्ये रुजवलंय. काय रुजवलंय, सिग्निफिकन्स ऑफ कंपॅशन, करुणेचं महत्व, करुणा आणि धैर्य याचं महत्व त्यांनी माझ्यामध्ये रुजवलेलं असल्यामुळे, इथे कॉमा, पुढे वाक्य सेम आहे, कंटिन्यू, आय विल इमिडिएटली, मी लगेचच, रेज अन अलार्म, मी मदतीसाठी हाक मारेन लोकांना. आय विल कॉल अ वेट, म्हणजे मी जो प्राण्यांचा डॉक्टर असतो ना, पक्षी प्राण्यांचा, त्याला मी कॉल अ वेट, त्याला बोलवेन. राईट अवे, लगेचच. राईट अवे ही फ्रेज आहे, याचं मिनिंग असतं तातडीने. अँड आस्क फॉर हिज गायडन्स, मी त्याचा गायडन्स मागेन. फॉर फर्स्ट एड, की सुरुवातीचा काही प्रथम उपचार मला करता येईल का, असं मी त्याचा गायडन्स घेईन. एनी अॅनिमल ऑर बर्ड, कोणताही पक्षी किंवा प्राणी, इफ इंज्युअर्ड, जर का जखमी झाला, तर तो थरथर कापतो, ट्रेम्बल्स ड्यू टू ट्रॉमा, धक्का बसला, शॉक बसल्यामुळे थरथर कापत असतो भीतीने. ऑफरिंग सम वॉटर अँड, त्याला काही पाणी देऊन, आणि मेकिंग द बर्ड फील सेफ, आणि त्याला एक सेफ वाटावं यासाठी त्याला मी जवळ धरीन. कडलिंग इट इन आर्म्स, मी त्याला माझ्या हातात प्रेमाने घेईन. फील्स द राईट थिंग टू डू, मला वाटतं हे योग्य गोष्ट आहे करण्यासारखी. त्यानंतर पुढे आपण बघूया काय, आय विल डू दॅट, मी ते करीन. अँड इफ द नीड बी, जर का गरज पडली, इफ द नीड बी म्हणजे जर गरज पडली, तर आय विल गेट द इंज्युअर्ड बर्ड टू अ वेट, मी त्याला प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाईल, पक्ष्यांच्या. फॉर इट्स रिक्युपरेशन, बघा रिक्युपरेशन म्हणजे काय, बरं होण्यासाठी, है ना. रिक्युपरेशन, सी द vocabulary can be, you can use vocabulary in so many ways to make your answer look, stand out from others and make it attractive, make it scoring. I will do the above, मी वर सांगितलेल्या गोष्टी करीन. as I am aware, कारण की मला माहिती आहे, as I am aware that if I practice compassion, मी जर का करुणा माझ्या कृतीतनं दाखवली आणि धैर्य दाखवलं, जिथे जिथे मला शक्य आहे, जिथे whenever I can, it will help me, त्याचा फायदा मलाच होईल. it will help me grow as a मॅच्युअर्ड अँड काइंड अडल्ट, मग मी काय ना, मी मोठा झाल्यावरती एक मॅच्युअर्ड एक मनुष्य होईल आणि मी प्रेमळ असेल. ओके. सो त्यानंतर बी आहे, व्हॉट ओपिनियन, तुमचं काय ओपिनियन आहे. डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी, तुम्ही पूर्ण स्टोरी ऐकली, तुमचं ओपिनियन काय आहे या नॅरेटर बद्दल. सो इट इज एव्हिडंट, म्हणजे काय, उघड आहे, हे तर उघड आहे की फ्रॉम द स्टोरी मधनं हे आपल्याला व्यवस्थित कळतंय, उघडपणे कळतंय, दॅट द नॅरेटर इज अ काइंड, दयाळू माणूस आहे, लव्हिंग, प्रेमळ आहे, आणि ब्रेव, शूर आहे, शौर्य आहे त्याच्यात, ह्युमन बिईंग. इन द स्टोरी ही शोज द ग्रिट, ग्रिट म्हणजे काय, धैर्य, धाडस. ग्रिट अँड व्हॅलर, व्हॅलर म्हणजे धाडस किंवा पराक्रम. इन द स्टोरी, बघा वर्ड्स, ग्रिट अँड व्हॅलर. इन द स्टोरी ही शोज द ग्रिट अँड व्हॅलर टू फाईट अग्रेसिव्ह, ते जे आक्रमक झालेले भुंकणारे कुत्रे, अँड अ क्रुअल, क्रूर असे ते माकड, त्यांना तो फाईट करण्याचं धैर्य आणि धाडस दाखवतोय. ही डझंट फील स्केअर्ड, त्याला भीती नाही वाटत. ऑफ फेरोशियस, खूप रानटी अग्रेसिव्ह प्राणी, फेरोशियस डॉग्स, अँड द सॅवेज मंकी, रानटी एकदम माकड, यांची त्याला भीती नाही वाटत. तुम्ही माझ्यासाठी, तुम्ही द नॅरेटर इज अ बेनेवोलंट, बघा हा शब्द बेनेवोलंट, तुम्ही असे वर्ड्स यूज करा तुमच्या आन्सर्स मध्ये, ना. द नॅरेटर इज अ बेनेवोलंट, बेनेवोलंट म्हणजे तेच दयाळू, काइंड, है ना, दयाळू. सो बेनेवोलंट म्हणजे काय, बॉर्न बेने म्हणजे गुड, आणि वोलंट म्हणजे वन हू फील्स, वॉल म्हणजे ज्याची इच्छा असते, विश. सो बेनेवोलंट म्हणजे जो दयाळू असतो, वन हू विशेस गुड टू अदर्स,
ही ऑल्सो डज गुड फॉर अदर्स. सो बेनेवोलंट इज दयाळू. याच्या अपोजिट काय विरुद्ध मॅलेवोलंट. सो द नॅरेटर इज अ बेनेवोलंट बॉय हू नोज दॅट एव्हरी लाईफ इज प्रिशियस. त्याला माहिती आहे की प्रत्येक जीवन, ते प्राण्याचं असेल, पक्ष्याचं असेल, माणसाचं असेल, ते खूप प्रिशियस आहे, अमूल्य आहे. ओके, पुढे बघूया आपण काय. सो ही हॅज द करेज टू रिस्क हिज वेलबिंग. तो आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो त्या स्वतःच्या लाईफला पण रिस्क मध्ये टाकू शकतो. टू सेव्ह अ डाईंग बेबी लंगूर. एका मरणाऱ्या माकडाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी. ही व्हॅल्यूज ट्रस्ट कंपॅशन. त्याला आहे ना विश्वास आणि करुणा, त्याला निस्वार्थीपणा आणि त्याला धैर्य हे त्याला जास्त महत्वाचं वाटतं. मोर दॅन एनिथिंग एल्स, इतर कशापेक्षाही. सो आय ओपाइन दॅट, माझं असं मत आहे दॅट द नॅरेटर सेट्स अन एक्झाम्पल. आपल्या पुढे त्यांनी एक उदाहरण घालून दिलंय फॉर ऑल, सगळ्यांसाठी, बाय बिईंग अ टेंडर हार्टेड ह्युमन. ज्याचं हृदय आहे ना असं कोमल आहे, प्रेमळ. ओके, लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट. लेट्स ओके, हे आपण ही स्लाइड आपण पुढच्या घेऊ, हा क्वेश्चन. तोपर्यंत आपण आज दुसरे काही आपण पुढे घेऊ नेक्स्ट याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. हा घेऊया आपण इथे. ओके, सो ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स. खाली काही म्हणी दिलेत, या म्हणी इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायच्या. स्टुडंट्स आर एनकरेज टू फाइंड सच प्रोवर्ब्स, मॅगझिन, स्लोगन्स इन देअर मदर टंग अँड इंग्लिश. सो जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. सर्व्हिस टू ह्युमॅनिटी इज सर्व्हिस टू गॉड, है ना. सर्व्हिस टू ह्युमॅनिटी इज सर्व्हिस टू गॉड. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. त्यानंतर आहे पेरावे तसे उगवते. ऍज यू सो, SOW, सो म्हणजे पेरणं. जसं तुम्ही पेरणार, सो शॅल यू रीप म्हणजे तुम्ही तेच उगवेल, तुम्हाला तेच मिळेल. सो शॅल यू रीप. त्यानंतर 9वा क्वेश्चन आपण नेक्स्ट याच्यात बघू पुढे. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज टेम्पलेट फॉर अ न्यूज रिपोर्ट. हे पण आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघू, हे 4 प्रश्न. ओके, त्यानंतर 5वा हा एक, त्यानंतर लँग्वेज स्टडी. ओके, हे करूया आपण. प्रेझेंट पार्टिसिपल द फॉर्म ऑफ अ वर्ब एंडिंग इन आयएनजी. प्रेझेंट पार्टिसिपल काय असतो, आयएनजी मध्ये जो पार्ट वर्बचा एंड होतो तो प्रेझेंट पार्टिसिपल असतो, है ना. सो विच इज यूज्ड इन फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स बनवण्यासाठी, चालू काळ बनवण्यासाठी तो वापरतात. फॉर एक्झाम्पल, ही इज सिटिंग. इज आणि सिटिंग, आता बसलाय, हिअर. प्रेझेंट पार्टिसिपल कॅन ऑल्सो बी यूज एज अन ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे त्याच्यानंतर मग एखादं नाउन आलं असेल, है ना. सो फॉर एक्झाम्पल, ही युजेस अ वॉकिंग स्टिक. स्टिक काय आहे, नाउन, आणि नाउनचं डिस्क्राईब करणारा शब्द म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह. सो आयएनजी फॉर्म मध्ये ते म्हणतायत की आयएनजी फॉर्म मध्ये हा ऍडजेक्टिव्ह पण असू शकतो किंवा तो एक प्रेझेंट पार्टिसिपल सुद्धा असू शकतो, जिकडे तो कंटिन्युअस टेन्स बनवण्यासाठी वापरतात. Now find out the ing forms from the story and classify them into the following table. Fine. Let's take a look at the question. Present participle used as an adjective. आणि दुसरं काय आहे, दुसरं आहे प्रेझेंट पार्टिसिपल used as a verb in the continuous tense. So पहिलं काय दिलंय त्यांनी, एक्झाम्पल दिलंय ट्विंकलिंग आईज. आईज काय नाउन, म्हणजे ट्विंकलिंग याला डिस्क्राईब करताय म्हणजे आयएनजी फॉर्म मध्ये ऍडजेक्टिव्ह. वॉज उजिंग म्हणजे ठिपकत होतं. सो हे आहे प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे हे प्रेझेंट पार्टिसिपल यूज ऍज अ वर्ब इन द कंटिन्युअस टेन्स. मॅरॉडिंग लंगूर, मॅरॉडिंग in a mode of attacking. So langur is noun, so this becomes adjective. Marauding langur was holding, धरलं होतं. त्यानंतर स्लोपिंग रूफ, खाली असं स्लोप होणार. सो आयएनजी फॉर्म मध्ये ऍडजेक्टिव्ह. वेअर विटनेसिंग, ते पाहत होते, पास्ट कंटिन्युअस. त्यानंतर केअरिंग आर्म्स, है ना, प्रेमळ प्रेमळ अशा तिच्या हातांमध्ये. सो केअरिंग बिकम्स ऍडजेक्टिव्ह, आर्म्स इज अ नाउन. त्यानंतर वॉज ब्रीदिंग, श्वास घेत होतं. वॉज ब्रीदिंग, श्वास घेत होतं. आणि वॉज पॉन्डरिंग, विचार करत होतं किंवा होती. त्यानंतर पुढे आपण बघूया, आपल्याकडे आहे लेट्स टेल्स स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता आपल्या पुढे हे पण आहे. सो सोपे आहेत एकदम ग्रामॅटिकली. माय पेरेंट्स लेट डाऊन. लेट डाऊन म्हणजे पेरेंट्स खाली झोपले. पेरेंट्स झोपले म्हणायचं असेल तर ले असा पास्ट आहे, लायचा पास्ट आहे ले. लाय झोपणे याचा पास्ट आहे ले. आणि एखादी गोष्ट ठेवायची असेल तर आपण म्हणतो ले, याचा पास्ट आहे लेड. सो आपण असं तर नाही म्हणणार ना माझे पेरेंट्स ठेवले, ते स्वतः झोपले, म्हणजे माय पेरेंट्स ले डाऊन असं यायला पाहिजे. ओके, आणि याचं तिसरं रूप आहे लेन.
आणि याचं तिसरं रूप आहे लेड. त्यानंतर माय पेरेंट्स ले डाऊन पाहिजे इथे, हे चुकलंय. त्यानंतर अ स्ट्रेंजर वर नॉकिंग कसं येईल, स्ट्रेंजर सिंग्युलर आहे म्हणजे वॉज येईल ना, वॉज नॉकिंग, हे चुकलंय, हे वेअर चुकलंय, वॉज पाहिजे. त्यानंतर हे वॉज बरोबर आहे, बरोबरला मी सर्कल करतो, ले हे चुकलं, हे चुकलं. माय सिस्टर अँड आय शेअर्स नाही येणार ना, दोघांसाठी आपण वर्बला एस नाही लावत, सो हे चुकलंय, शेअर्स इथे पाहिजे शेअर. माय सिस्टर अँड आय शेअर स्टडी रूम. डी वन ऑफ माय फ्रेंड, माझ्या मित्रांपैकी एक, सो वन ऑफ माय फ्रेंड्स, एस पाहिजे. वन ऑफ म्हटलं की पुढचं प्लुरल येतं, वन ऑफ माय फ्रेंड्स, सो हे रॉंग आहे, फ्रेंड नाही फ्रेंड्स. इज फ्रेंड्स असलं तरी इथे इज येतं कारण हे वन साठी आहे, सो वन ऑफ माय फ्रेंड्स इज लिव्हिंग स्कूल, माझ्या अनेक मित्रांपैकी एक मित्र आहे जो शाळा सोडतोय, फाईन. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, सो पक्ष्यांचा थवा. सब्जेक्ट काय आहे, बर्ड्स नाही आहे, फ्लॉक हा सब्जेक्ट आहे, पक्ष्यांचा थवा. फ्लॉक ऑफ बर्ड्स वर नाही वॉज, कारण बर्ड जरी प्लुरल असलं तरी आपल्याला वर्ब वापरायचंय फ्लॉक साठी. थवा उडत होता है ना, थवा उडत होते नाही म्हणत आपण, पक्षी उडत होते म्हणतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट लेट्स टेक अ लुक ॲट rewrite the sentences as per instructions given along with I took the baby langur to our backyard. ओके, आमच्या मागच्या अंगणात नेलं. rewrite the sentence in the past perfect tense. पास्ट परफेक्ट मध्ये सो इथे काय वापरलंय, सिंपल पास्ट आहे, टूक म्हटलंय डायरेक्ट, सो टूक म्हटलंय, सिंपल पास्ट आहे. पास्ट परफेक्ट आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड, आपण एक ग्रामर मध्ये बघूया. सो इथे हॅड टेकन हा जो झाला पास्ट परफेक्ट. शी सिम्पली सॅट देअर, सिंपल पास्ट आहे, क्विकली क्वाइटली. रिराइट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस, सो शी इज, त्याच्यानंतर सिम्पली सिटिंग, इज सिटिंग, प्रेझेंट कंटिन्युअस. त्यानंतर next let's take a look at C. The mother langur looked straight into my eyes. So इथे आपल्याला म्हणतायत rewrite the sentence in the simple present. So the mother langur म्हणजे काय, she, एकच आहे ना, she, mother langur. She looks, simple present म्हटलं म्हणून look नाही येणार, looks येईल, verbला s, look straight into my eyes, ती पाहते. D, she surveyed the area for the vicious male langur. Vicious म्हणजे दुष्ट, vicious male langur. Rewrite the sentence in the simple future tense. सो हा सिंपल पास्ट आहे, सर्वेड, वर्बला ईडी लावलाय, सो सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर काय येईल, इन द सिंपल फ्युचर. सो सॉरी, शी विल सर्वे पाहिजे, हा शी विल सर्वे असं पाहिजे, सॉरी, शी विल सर्वे, सिंपल फ्युचर, शी विल सर्वे द एरिया, ते मला आता नोटीस झालं. सिंपल फ्युचर, शी विल सर्वे द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर, राईट. सो इथे आपला हा लेसनचे आजचे प्रश्न आपण घेतले. आता उद्या मी आजचे जे मगाशी जे क्वेश्चन्स होते ते, आणि याच्या पहिले आपण जे टीनेजर्स प्रेयर घेतलं त्याच्यात काही क्वेश्चन्स बाकी होते. सो I'll write those answers for you, and in next session maybe tomorrow we will discuss those, right? So keep studying आणि खूप छान तुमची वोकॅब्युलरी वाढवत राहा, सेशन्स बघत राहा, नोट्स घ्या, कमेंट्स करा आणि हॅपी लर्निंग, स्टे सेफ, टेक केअर, थँक्यू.